रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळेने मराठ्यांचं वाटोळ करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही. हे पुरावे किती द्यायचे फडणवीस? तुमचा आज आयुष्य जाईन एवढं गठ्ठा बघायला वाचायला. एका यशवंत दहीहंडेसाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील. इतके पुरावे पोरान गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही. ते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या कुणबी नोंदीच्या दहीहंडेच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणते. 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही? तो फोनवर नाही ना म्हणला. प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही? तो मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळ आला माणूस हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्या पाठवळ करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग 52 कोळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचे तुम्हाला? वंशवळीपासून सगळे. यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोर आहेत. बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोर कवराजी, बन्सी आणि भाऊसाहेब देवराव. हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बन्सी देवरावचे पोरं कोण? श्रीधर बन्सी आणि भगवानराव बन्सी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही. तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही ते बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात. तुम्ही हार माना नको घेते का ना? सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो, तो आहे पुढून ना घासतो राजीनामा देईन, ये निवडून चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून? निवडून यासाठी हे चाळे करणार. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता हे श्रीधर बन्सीचं, बन्सी देवरावला 2 पोर आहेत. एक श्रीधर बन्सी आणि भगवान बन्सी. आणि इथं त्यांना 2 मुलं आहेत. मुलाचं नाव काय आहे? ते विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्यांना हरवायचं तर हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर केलं? पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिरसाटकडी, एक जण म्हणतो घुंबरेकडी म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटललाच मुंबईत.
खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का. आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय. तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं तुमचा धुळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटते? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजिते इकडून तिकडून जमा झालेत, त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात, जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्या एकनाथ शिंदे साहेब. एकूण मी पण लागतो नाही, एकूण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात, आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवाना घेतात, 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर, आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेबाचे लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत? आणि त्याच्यात ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत ते शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात, आणि तुमच्या बैठका, त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली, आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं.
मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात, आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय, तो बावनकुळे, त्या बावनकुळ्यांनी एन्डोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो, मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठे हो, आपलं प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं, जसं ते लढते तसं. सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखेची नोंद रद्द झाली, बोडखेची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळच लाड भाऊमुळं, त्या विखे पाटलांमुळं तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण माझ्या मराठीचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखेची नोंद सापडली, पांडुरंग बोडखेची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडखे आणि वसंत बोडखे हे सख्य चुलत भाऊ आहेत. त्या वसंतचा मुलगा संजय बोडखे, कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडखेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडखे आणि गीतांजली संजय बोडखे. कशामुळे रद्द केली? काय कारण? ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता आहे ना, तर उर्दू लिहिता येईल का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद, मराठा कुणबी, 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना. ते तसंच आहे का? पक्क लिहिलेलं शाहीतीच आहे का? तर त्या तज्ञांनी लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? 3-4 विषय सांगितलेत तुम्हाला आता मी. ही त्यांची वंशावळ. चूक काय? फक्त राजकारणामुळे इतक्या लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही? आता मराठ्यांची चूक काय याच्यात? माझ्या गरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं, याच्यात चूक काय? का मारायचे पोरं तुम्हाला मराठ्यांचे? याच्यात त्या पोरानं
प्रसाद बोडखेनी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतले. मारायचे का फडणवीस पोरं मारायचे तुमच्या राजकारणासाठी? तिथं व्हॅलिडिटी झाल्यात ह्या नावाच्या, व्हॅलिडिटी म्हणतोय मी. हे बोडखे नाव आहे ना फडणवीस, इथं व्हॅलिडिटी झाल्यात. कुठे ती प्रत होती ना व्हॅलिडिटीची? मला दाखवू द्या आज. आता आहे जे बोबाट उठेलाय ना, आणि जी कुठली बी पैदाश आहे ना, तिने खुश झाली. सत्याचा विजय. मराठ्यांचं वाटोळं करणं सत्याचा विजय असतो का? पृथ्वीराज बोडखेची व्हॅलिडिटी झाली. सक्क चुलत भाऊ तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्यात आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिडिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि तुम्ही पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. त्याला सत्याचा विजय म्हणता बरं तुम्ही भिकारड्या हो? काय पायदेशी येत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेला असं गेलं, आम्ही पण इथून पुढे हीच तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते? अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द
तर त्या उदय सामंत साहेबांची यांची मरमरच व्हायला गेली ना, शंभूराजांची आणि त्यांची. कारण त्यांच्याच ऑफिसमध्ये मराठ्यांच्या विरोधात करणाऱ्या ओबीसींच्या बैठका होत्या. प्रवक्ता उड्या का आणतो ते मराठ्याच्या लोकांनी बघितलं. काल बेकायदेशीर प्रकरण आलंय बाहेर, त्याच बाळासाहेब भवन मध्येच तेच प्रवक्ते, तेच नेते, तेच एकामेकाला शादेत येत. तिथं काय करतो शिंदे विरोधात येतो हा? तू शिंदे बाळासाहेब भवनला काय करतो? एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्या संघ. किती साधा सोपा विषय. महाराष्ट्रात येडे नाहीत मराठे शिंदे साहेब. फक्त तुम्हाला जातवान मराठा समजेल होतं म्हणून आम्ही जेव्हा फार प्रेम करत होतो तुमच्यावर. आता पवार साहेब म्हातारे झालेत, अजित दादा आणि शिंदे साहेब आता मराठ्यांचे पक्षातले म्हणून मराठी तुटून दोघांनाही मतदान करत होते का? खोटं इथं उभा राहिले सगळे. कारण त्यांच्यात कोणी लिडर नाही राहिला वा मराठ्याचा पक्ष नाही राहिला. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची. आणि बराच म्हणावं लागेल, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशीलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या. म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला? तुमच्या आठाण्याला हात लावला नाही, दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पद काही घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत, तुमचेच समन्वयक सगळे ते. तुम्ही गणित आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात. तिथं तुमचे शिरसाटन हे आता माणसं देणार, बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या. आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन. आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची? तर कोणत्या जातीची? पुरीनार कोड तुमचा शिरसाट आणि तो घुमरेंचं सुद्धा नाव येत आहे. खात्री करतो मी, पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा, मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात मामा. 6 नंबरला होते मामा तुम्ही, 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं. जीवाचं रान केलं, जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? वेळ लागत नाही. 10-10, 15 10-10 वाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका अमृत पिऊन आले करू नका. माया तर नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटोळं करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू द्या. तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार. तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चलत साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठ्याचं वाटोळं नाही घ्यायच्यात. शिंदेच्या मराठ्याचं वाटोळं नाही घ्यायच्यात. फडणवीसच्या पक्षाचं मराठ्याचं वाटोळं नाही घ्यायच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी, लक्षात ठेवा. भाजपातल्या मराठ्यांनी, शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी, लक्षात ठेवा. हे तुमचं वाटोळं व्हा म्हणून उलट चालायला लागलेत. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही? कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक ह्या गटाचा नाही निवडून आला, त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत. ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार. चिरीमिरी त्यांना तिकडे चारू. जातवन रक्तवान आहेत साहेब आम्ही. जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब. आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे.
तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्या शिवार आहेत. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे. मराठ्यांना कोयत्याने काप म्हणणारे त्यांनी उपनीती केली. म्हणलं जाऊन द्या, हुकला असन शिंदे साहेबाकडून. वाटलं हुकला असन जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत, कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील. मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रांगवायला लागते. आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का आता? कशाला रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळ्यांनी सांगितलं म्हणून रद्द केले. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळ्या मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब? काय चुकीचं बोलतोय मी? करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं. तुम्हाला सहन होतंय का लाडसाहेबाला विखे पाटलाला बघू? करू दे आम्हाला वाटलं. तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात आम्ही. आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचार आहे. मला त्या भानगडीत उतरू नका. महाआरक्षणासाठी चाललंय चलू द्या. मी इतका खुनशी आहे ना, एखादा जर माथ्यात बसला ना, तो किती गुंडन दादा असू द्या, मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत, जेलला सडीन तुम्हाला मी. मग लेकरं सुखाने खायला लागलेत, गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत, नोकऱ्याला लागायला लागलेत. तुम्ही खरं असून फाशीला लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत. आमचे बी काय अभ्यास आहे, कुंकडून आले इच्छे ते काय माहित, दगडा घालून इच्छ निघाल्यासारखे. आम्ही त्यांना जवळ करतो, एक दिवस आमच्या संग राहतील, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संगच राहतील. अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं, अभ्यासकांनी समन्वयकांनी. आपली जात धोक्यात आणली. हे सगळं खरं असून कच एका बाजूने बोललं पाहिजे. अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपल्यावर थोबड हाणन मग. आज ते एकनाथ शिंदे साहेबाच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या, आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता. पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता. म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आमचं काहीच नाही. मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मी त्यातून आलेलो आहे. मी बारीक आहे पण मी लय उकळून पेलो राजकारण आता. आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा आयुष्य असंच घातलंय. आणि ती पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. त्याला पुढे घातलं ना. आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा तो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट, काय संजय शिरसाट. अरे शिरसाट साहेब काय मानत होता राव, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्ल्या तुम्हाला निवडून येत, त्यामुळे तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगावं लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरांगे संघ नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला. आणि ते आंदोलन मग मराठ्याच्या विरोधात. काही मिळेल नाही. काय मिळवून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे आर खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेलं बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं. हे उपकार माझे मराठे कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसेल आम्ही. तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय. असं नसतं ते, असं नसतं ते. ती भाप उतरायची ताकद आहे मायात. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली.
त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्यात, मी ती झाक उतरलेली लोकसभेला मी कचकदा केलेला आहे. आणि आता मराठ्याच्या जीवावर बसलेले आहेत फडणवीस साहेब सुद्धा. व आम्हाला तुमच्या आईची आणि बापाची शपथ, तुम्हाला मराठ्याने गादीवर बसवलं नाही द्या. तुम्ही आता म्हणत असता ओबीसीचा डीएनए ना आमका डीएनए, त्यावेळेस तुम्ही मेटा कुठे घालते फडणवीस साहेब? राजकारणातून संपल म्हणून लय सगळं बाहेर नका काढायला मला फडणवीस साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार. मी जर सगळं काढलं तर तुम्ही किती मेटा कुठे लालते ना, आणि मराठ्याचं वाटलं असं करताय. मला तुम्ही जेलात सडवा, मला गोळ्या घालून मारा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करू नका. आणि मराठ्यांनी सुद्धा आता गाफील राहू नका. लोक फक्त गैरसमज करायला बसलेत. शेवटचं मराठ्यांना सांगतो, लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. हे चांगलं काम करणार त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सारखायचं, मग चट्टे चट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निव्वळ सुरू झालाय. आता निव्वळ सुरू झालाय. आतून सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं, की हे आतून षडयंत्र रचलेत बरं का. हे तुम्ही थांबवा यांना. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्या सोड उठल्याला कुत्रा असलेलं करतो. आभाळा कसं फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्या सोड उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. मराठ्यांना सांगतो, आपलं सगळं सत्य आहे. बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलती असून? सत्य पुढे देशान पण चलत नाही. हे सगळं खरंय, पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आल्यावर थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरं आहे, पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं, प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभं राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यांना हिसका दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करल एकनाथ शिंदे साहेब, मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आहेत आणि काही मराठीचे आहेत, पण आतून सावेंचे. आणि यांना सगळे बळ देणार आहेत. हे लोक पाठवणार ज्याला आरक्षणाचं देणं घेणंच नाही, कोणत्या जातीच्या गाड्या भरून. आणि मग गर्दी झाली तुफान आंदोलनाला. अरे काय वागायला राव शिरसाट तुम्ही. थोडी तरी उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे 2 पोरं आहेत तुम्हाला, पोरगण पोरगी, तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ते सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसाला लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका. हे असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे सगळ्यात. राज्यातले मराठे सगळे सावध व्हा. आता एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टेकायचं. हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडेट देत नाहीत ते बघायचं. आणि हे बी कस का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे असून रद्द केले ना, थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. त्यांनी पण असं म्हटलंय की जर बोगस प्रमाणपत्र असतील, बोगस डॉक्युमेंट असतील, कागद, एवढं सांगायचं राहिली एक. फडणवीस साहेब 2016ला पोलिसांची भरती केली होती, त्याच्यातले तुम्ही फक्त बाकीच्यांचेच पोरं घेतलेत. मी त्या जाती 828 पद होते PSIचे. 350 फक्त मराठ्यांचे ठेवले. ते
PSI चे ते API होणार होते. तुमच्यामुळे झाले नाही. माझ्या मराठीचं वाटलं करू नका पोलीस साहेब. हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे ते? हा, 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस का देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळं करायचं तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. हबाक मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला. आणखीन लटकून ठेवलेत फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSI चे API झाले. माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी या PSI पैकी एक तरी भाजपचा असं ना कार्यकर्ता. एक का ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे. एक तरी भाजपचा असताना लाजा धरा जरा लाजा. पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा. कसा छळ लावलाय आपला. कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करता याच्यावर बोल. जरा याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान तो वापरे नुसतं पांढरा होऊ नको. काळं टकुऱ्याला लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा. त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं. मराठी जिंकले रे कसा म्हणलो. याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कडीत घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे 2014चे 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे ECBCचे EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत. OBCच्या सवलती लागू केल्यात. जरा परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती द्या म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठाले अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नती आता मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथंच राहतो. बाकीचा कॉन्स्टेबल असला तरी DYSP होतोय. मराठ्याचा PSI झालाय, फौजदार झालाय. तो API नाही झाला. आणखी बढतीच नाहीये. त्याच्यावर बोल रे अभ्यासक. काहींचे मराठी बारी आली याच्यावर बोलू ऐका ना कोणी. पण ज्यांना राजकारणाची सवय समन्वयकांनी काय अभ्यासकाला जरा याच्यावर बोला. नेत्याने जवळ करावं दिवाळी पटकून द्यावा म्हणून. दिवाळी मागणारे असं होय आपण मंत्र्याच्या दारात जाऊन. अरे याच्यावर बोला. कल्याण करा मराठ्यांच्या पोराचं. माझ्यावर कोण बोलता. मी याव केलं मी त्याव केलं. मी फक्त 2दाच नेलेत मराठ्या मुंबईला तरी एवढं मिळून दिलंय. तुम्ही 100 बाऱ्या नेलेत. मोकळे चालेत. लेखी आश्वासन. मी लेखी फेकी नाही JR आणलेत. आणि खोट्यात तर काढी लागू त्या खोट्याला. दिलेलं आरक्षण 58 लाखाचं ECBCचं हे लहान नाहीये. आज लाखो पोरं गेलेत. प्रमाणपत्र रद्द नाही होत मराठ्यांचं. मी टेन्शन घेऊ नका. हे गैरसमज पसरायला ठेवलेत. आपलेच काही मराठ्यांचे अभ्यासक आणि OBCचे काही मराठ्यांना विरोध करणारे एका जागेवर भेटत आहेत. शिंदे साहेबाचं बाळासाहेब भवन. शिंदे साहेब त्यासाठी राखील काय भवन ते मराठ्याचं वाटोळं करायला. हे षडयंत्र सुरू आहे या राज्यात. तिथंच कस काय मराठ्याचे विरोधक. ज्या मराठ्यांना शिंदे साहेबांना मी कट्टर मानतो त्याच माणसात तिथं मराठ्याचे विरोधक कस काय. हे हाल आहेत मराठ्यांचे. खरं असून प्रमाणपत्र रद्द करतात. ECBC अगोदर सुद्धा दिलेलं होतं. रद्द केलं. आम्ही नाही असे 2 फळ्यात भांडलो तेव्हा तुम्ही मागत होतात. आम्ही नाही म्हणलो हे चुकीचं आहे. तुमच्याच मागे उभा राहिलो. हो, प्रत्येक क्रांती मोर्चात आम्ही जवळपास 23 मोर्चे केलेत मी मोटरसायकलवर. मग तुम्ही होता तर काय हाताला लागलं. मग
लेखी आश्वासन. मी प्रमाणपत्र तरी 58 लाख नोंदी शोधल्यात. हो, शोधल्यात. लेखी बाळीचं लेकरा बाळाचं कल्याण केलं मी मराठ्यांचं. तुम्ही थांबा शिंदे साहेब, जड जाईल तुम्हाला. तुमच्या कॉलेजवर बैठका होत्यात आणि फडणवीसांना बघू आता मराठी गरजेचं का बावनकुळ्या गरजेचं आहे. आणि हे प्रमाणपत्र कसे वैध ठरत नाहीत बघतो मी. दादा मला सांगा की हे जे प्रमाणपत्र रद्द केले, विखेंनी पण असं म्हटलंय की जर त्यांनी कागदपत्र बोगस दिले असतील तर कारवाई होणार नाही. 52%च्या 50%च्या वरचं 2% बोगस नाही का विखे? पोराचे दिवस मोजायचे येऊन देऊ नका. पोराचे दिवस मोजावं लागतील. तुम्ही आता 15 लाखांचा उल्लेख केला. कोण अधिकारी मागत होते की मंत्री मागत होते 15 लाख? ती कोणाची, अधिकाऱ्याची करायची की मंत्र्याची करायची? तिकडून काहीतरी उत्तर येऊन द्या ना. 15 लाख मजा येईन थोडी त्याच्यात. तिकडून काहीतरी येऊन द्या ना. अधिकारी पैसे मागत होते की मंत्री मागत होते? ते खुणलं त्यांना. नाही तुम्हाला वाटतं संध्याकाळपुरतच एखादी दिवस उत्तर येईल लगेच नाव ते दम नाही, त्यांना झोप नाही येणार येणे. आता मी सगळ्यांच्या टिपमध्ये येत. मी हे सगळं सांगितलेलं आहे लाड साहेबाला आणि त्यांना सुद्धा. लाड भाऊला सुद्धा मी त्याशी बोललो. असं असं अतुल सावे हे तुमचे प्रकरण करायलेत. उदय सामंत सुद्धा साहेबाला सुद्धा सांगितलं होतं. माझ्या मराठीने तुमच्यासाठी लय खस्ता खाल्लेत. माझ्या मराठीचं नोंदी देऊन वाटोळ करू नका. याच्या अगोदर शिरसाटांनी एकदा केलं होतं. मी फोन करून सांगितलं होतं तुमची आज मग बंगल्यात बैठक झाली, चूक करू नका तुम्ही. माझ्या अंगावर मराठी घालू नका तुम्ही तुमच्या राजकारणासाठी. त्यावेळेस म्हणले होते चुकलं, इथून पुढे होणार नाही. पुन्हा दुसरं सुरू केलं. बावनकुळे कोणाच्या परवानगीशिवाय हे करत असेल का? फडणवीसांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे करू शकत नाही. बावनकुळेंनी हे रद्द करायचे सांगितले. जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कशाने बोलतो विखेंना काहीच माहित नाही. गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र निघाले? एकदा म्हणतं 36,000, एकदा म्हणतं 22,000, एकदा म्हणतं 4.5 लाख आणि एकदा म्हणतं 302, नाही 308. म्हणजे एक वाक्य तर नाही का त्यांच्यावर? इथं तुमच्या समोर सिद्ध करून दिलं ना. तुमच्याकडे बाईट आहेत ना तसं सांभाळून ठेवल्या. तुम्ही साक्षीदार आहेत ना. तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर होतोय. इथं सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराचा 29 तारखेचं आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. मला डॅमेज करायचं मी परवडत नाहीये सरकारला. मराठ्यांनी हे समजून घ्या. मला एकटं पाडायचं माझ्या विरोधात हे कट आहे. कारण मी रेटत नाही. कारण मी ना भाजपचा होतोय ना काँग्रेसचा होतोय ना शिवसेनेचा होतोय ना कोणाचा होतोय. यांना वाटतं हे परवडतच नाही. जातीरात मोठं करायला लागलं नाही मग द्यावा लागेल. त्याच्यापेक्षा याला बदनाम करा. खरं द्यावं लागेल. हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठेवलं हे खरं नाही का? शिक्के आहेत हे त्यांचे. फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे. हे आमचं नाही हे राव. हे आमजवळ नाही दप्तर आहे. हे तुमचं. हे मला बदनाम करून बाजू सरकायचंय. कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय हेच पोरग देऊ शकतो. आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो. हे मी छाती ठोकून सांगतो. यांनी फक्त ते कट रचायचं. बरं माझ्या मराठीचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात पण काहीला त्यांचेच पाय आवडतात. त्यांच्या पायाला काय काय नाही गु आहे का काय चाटायला का काय आले मला काहीच मिळाला का ना. पण काही अभ्यासकांनी काही समन्वयकांनी आयुष्य समाजासाठी वेचलंय. त्यांचा जीव चाललाय इथं लढू लढू. संघटनांचा पण जीव चाललाय. ह्या मराठ्यांसाठी रक्त ओकू ओकू. त्यांना फसवलेलंच आहे ना सरकारनं. मला एकट्याला फसवलं का? तसंच त्यांना कळत नाही का इतके दिवस लढते 30-30 वर्षे अक्कल नाही का? याला पण फसवतात आपण एकाच बाजून राहू आणि सरकारला वाकूच. अरे संध्याकाळ पोत मायापाशी येतो सकाळी गायब. आम्ही म्हणतो मत आहे कसं काय झालं हे फोटो कसं काय आला पेपरला नाव कसं काय आलं त्याचं? पत्रकार बी शिंदे साहेबाचाच. काय धंदे काय बैठका. अरे तुम्हीच म्हणले रे मला. तुम्हीच म्हणले रे. तुम्ही लोकांचे कन्फ्युज करायला लागलात ना. मला फक्त नाव घेऊन बोलायचं नाही मुद्दाम का की नको माझ्या मराठ्यात मला नाव बदनाम करायचं. JR घेतल्याच्या नंतर मुंबईतून 29 ऑगस्टला तिथं सगळे हो म्हणले. तरी मला माहित होतं नंतर बदलणार आहे.
म्हणून मी विखे पाटलांकडून शब्द घेतला, सुधारित जी.आर करावं लागेल ना. ते म्हणले हो, काही बदल आम्हाला करायचा असला. मी गॅलेक्सी हॉस्पिटल आलो 6व्या दिवशी 8 अभ्यासक आले माझ्याकडे. समजलं येडवून करीन त्यांना म्हणून नाव सांगा ना, कारण हे खरं आहे. हे बळी देतात. तुम्हाला कंदुरी माहितीये का बोकडाची? माहितीये का? खाटीक मुसलमान काय करतो बोकड कापतानी? पाणी पाजितो बोकडाला आणि विचारतो कापू का? मग ते पाप कोण काप म्हणणारवर जाते. तसं यांचं करताना मला कर म्हणतात आणि नंतर 2-3 दिवसांनी म्हणतात आमचं खोटच होतं ना, ऐकलंच नाही, आमकच केलं. म्हणजे हे बकरा केला यांनी, बळीचा बकरा. 6व्या दिवसांनी 8 अभ्यासक आले. मी म्हणलं बघा, वाचा, आपल्याला काय बदल करायचा का बघा. हॉस्पिटल मधला विषय सांगतोय गॅलेक्सीचा, हे पत्रकारांना माहित असावं. आणि म्हणलं बदल करायचा असला सांगा. त्या 8-9 जणांनी मला सांगितलं. हे मीडियाला मी पहिल्यांदा सांगतो, वेळ झाला असेल पण समाजाच्या माझ्या हिताचं आहे म्हणून मीडियावाल्यांना हे मला सांगणं गरजेचं आहे. 8-9 जणातले म्हणले आमचा एक सनदी अधिकारी मोठा उच्च, त्याचं बी नाव नको सांगायला, तिकडून जर बदलले तर त्याचं बी नाव घेतो. आयुक्त आहे, मंत्रालयात पण राहिलेला आहे, जी.आर काढण्याची अक्कल आहे त्यांना, पण आमच्या विचाराचा आहे, आमचा आहे आयुक्त. म्हणलं विचारा बा, त्यांना विचारून येतो. म्हणजे जी.आर घेऊन गेले सकाळी 11 वाजता, रात्री 9 वाजता आले माघारी. त्यांना विचारून, ते रिटायर झाले आता. ती वाचला, त्यांनी यांना सांगितलं, त्यांनी ह्या अभ्यासकांना जे बोंबलतेत ना त्यांना सांगितलं, राज्यातले अभ्यासक जे माझ्या विरोधात बोंबलतेत ना, राज्यातले म्हणतोय मी, काही ते माघारी म्हणले, ते म्हणले याच्यासारखा जी.आर निघूच शकत नाही, मराठ्याचं लय भारी कल्याण झालंय. यांनी माघारी येऊन मला सांगितलं. तेच आता म्हणते जी.आरने आरक्षण मिळत नसतं, जी.आर खोटाच आहे, आमचं ऐकलं नाही, हेच आहेत ते. म्हणलं बदल करायचा सांगा, आता शांत आहे, काहीच नको म्हणे. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी ही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या खालच्यांनी ठरून गेम लावलेला आहे. पाटील म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय का? मग त्यांना विचारल्याशिवाय कसं काय होऊ शकतं? कसं काय होऊ शकतं? त्यांच्या तिथं कसं काय हे सगळं? मराठीचे विरोधक, मराठ्यांचे विरोधक त्यांच्या तिथं कसं काय? हे तर शिंदे साहेबाला घांगणशा देतात. शिंदे साहेब तिथं कसं काय? हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पाडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पाडू शकतो. हो, 25-30 त्यांचेही घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो. पाटील, तुम्ही आता- शिंदेच्या विरोधात, लय मोठे भोग भोगायला येईन तुम्हाला मी. तुम्ही शिंदेच्या विरोधात काही भूमिका घेणार आहात का? आता काय घेतली? कारण तुम्ही बार असं म्हणताय. त्यांनी जर हे एकनाथ शिंदे साहेबांनी दुरुस्त नाही केलं, शिंदे साहेबांच्या विरोधात मी गेलो पाटील नसता, हे दुरुस्त करून द्यायचं, माझ्या मराठ्याचं वाटलं करायचं नाही. कारण आम्ही तुम्हाला मराठा म्हणून उचललेलं आहे आणि पुढे सुद्धा उचलणार आहे. घात नाही करायचा मराठ्यांचा. पाटील, तुम्ही जसं ज्योती शिंदे यांचं उदाहरण दिलं की 2 नेत्याचे त्यांना ऑफर होत्या की आमच्याकडे या म्हणून, आणि हे गेले नाही म्हणून त्यांचं प्रमाणपत्र रद्द झालं. तर कोणत्या नेत्याचे ऑफर होते यांना की आमच्याकडे या म्हणून? ते पुढून येईन ना आता. हे बघा, मला काय शिल्लक राहून द्या, त्यांचा पूर्ण माज उतरतो मी पुराव्यासहित, पूर्ण पुराव्यासहित. त्यांना जी मस्ती आली ना, मराठ्यांच्या जीवावर घेतलं आणि त्यांनी मंत्रीपद, आमदार, खासदारक्या, ती मस्ती जिरवतो मी याची. तुम्ही मला सांगतो ना, मी आमदार, खासदार, मंत्र्यांनी मला गोळ्या घाला, मारा, जेलमध्ये टाका, पण माझ्या मराठ्याला त्रास देऊ नका, तुम्ही असं रद्द करू, हे म्हणणं आहे माझं. फक्त ज्योती शिंदे यांनाच ही ऑफर होती की सगळ्या उमेदवारांना अशी ऑफर होतं म्हणून त्यांचं रद्द केलं असं? आता सगळ्याचं तेच आहे ना. इथं कधीच नशीट पडणार ते बावनकुळेने रद्द करायला लावलं, कधीच नशीट पडणार आहे त्यांचं, तिथं पडलं, जिवारी लागलं. पोरगण पोरगी दोन्ही तिथं बसून होते, ती आग झाली. म्हणून सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, मराठ्यात अशी ताकद आहे की न पाडणारे पाडलेत मराठ्याने, न पाडणारे आणखीन रडत येत ती.
पाटील तुम्हाला लय अवघड करील मी. नसता हे दुरुस्त करून द्या. मला बाकी काय माहित नाही. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी हे दुरुस्त करून द्यायचं. पाटील 29 ऑगस्ट अल्टिमेटम येतो उपोषणाचं, त्यानंतर तुम्ही म्हणतात की मुंबईला जावं लागणार, त्याशिवाय सरकार नाही ठेवणार नाही, तर काय नाही आता मी मराठ्यांना विचारून घेणार आहे, मुंबईला जायचं का अंतरवालीचं 29चं करायचं. माझं डोकं सर्कल आहे. तुम्ही खरं सुद्धा माझ्या मराठीत टिकून द्यानात, म्हणजे मराठी मारायचं तुम्हाला खरं टिकून द्यानात. आणि बोगस आरक्षण यांनी विचारलं होतं. विखे म्हणतात की काय काय म्हणे विखे? विखे म्हणाले की कागदपत्र जर त्याच्यामध्ये जर बोगस असतील तर त्यांच्यावर कारवाई ही होणारच नाही. एक तर काही माहित नाही त्यांना याच्यातलं. बोगस कशाला म्हणतात काहीच कळत नाही. आरक्षणातलं काहीच मिळेल नाही. तुम्हाला जर उपसमितीचा अध्यक्ष असलात ना, जर बावनकुळे हे करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला अधिकार आहे. काय करू शकता? 50% वर आरक्षण कसं काय गेलं ते बोगस नाही का? 1994ला 16% आरक्षण दिलं ते बोगस नाही का? अक्कल इथं चालू नका विखे पाटील साहेब. मराठ्यातच आपल्या घरची आहे म्हणून पायाखाली तोडायची नाही. थोडं जरा डोकं चालू असेल तर मग हे बोगस नसून बोगस बनायचं. आणि जरा 16% दिलेलं 94चं बोगस आहे का नाही बघावं. 50% वर गेलंय ते बोगस आहे का नाही बघावं जरा. 67ला 180 जाती होत्या, ते 376 कसं काय झाल्या त्या बघावं. पाटील ह्या खरंच पोट जाती उपजाती ओबीसीच्या होत्यात का हे बी बघावं. याला उपसमितीचा अध्यक्ष म्हणतात मराठीच्या. मराठी आपलेच म्हणून त्यांचंच वाटोळ करायचं हे बंद झालं आता. ते तुमच्या चालत्या मंत्र्याच्या पहिल्यांदा होत्या मराठ्याच्या मंत्र्याच्या, आता नाही. आता मराठा स्वतः मालक झालाय. पाटील चंद्रशेखर बावनकुळेचा काय अनुभव आला तुम्हाला? एकनाथ शिंदे बद्दल काय म्हणणं आहे? प्रसाद लाड बद्दल काय म्हणणं आहे? बुचेपुरी तुम्हाला आता प्रसाद लाड काय करील? करतोय मरमर. हे जर असं वाटोळच करायचं ठरवलं 3दा 4दा सांगितलं आम्ही विखे पाटलाला आणि प्रसाद लाडला आणि आमच्या त्या उदय सामंत साहेबाला, तरी होत नाहीत. मग यांचं डाव नाही तर कोणाचे येते? फडणवीसांचे नाही तर कोणाचे? यांना बावनकुळे ऐकत नाही. आणि एकट्या बावनकुळेमुळे मी राज्यात किती धुमाकूळ घालीन त्यांच्या पाडाला. आणि राज्यातलं आंदोलन मराठ्यात सुरू झालं बंद होत असतं यांना. मग फडणवीस साहेब डोक्यातली हवा काढा बरं. आंदोलन जर सुरू झालं ना, पुन्हा राज्यात फिरायची बंदी होऊन जाईल. बोगस शोधा आता. त्यांचं बी बोगस शोधा आता. मागणी वाढली. उदय सामंत म्हणतात की तुमच्या शंका दूर करू म्हणून काही बोलणं झालं की उदय सामंत यांच्याशी? कवा म्हणले? सकाळी म्हणतात. काय करता म्हणून शंका आहे काही? तुम्हाला जीव लावतो त्याचा अर्थ आमचा जीव घ्यायला लागले का तुम्ही? तुमचे नेते पक्षाचे मंत्री बैठका घेतात, तुमचे पदाधिकारी आमच्या विरोधात बैठकात घेतात, आमच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भाषण करून कोयत्याने मारून टाकून म्हणणारे तुम्ही उपनेते करता. हा, इतकं येड्यात काढणार का तुम्ही आम्हाला? इतके येड्यात काढणार का? ज्यांना उपनेते करतात ना, एक मत पडू शकत नाही म्हणतो आम्ही तुम्हाला. दुसऱ्या ओबीसीचं पडन पण त्यांचं एक नाही पडू शकत. एक आशिष शेलारचा उल्लेख केला. आशिष शेलारच्या संदर्भात काय अनुभव आला? त्यांना सांगितलं मी ते ह्या गोष्टी अशा व्हायला लागल्यात खाली. तुमचा आतून सावे बी त्याच्यात आहे. मी मोहम कुणाचं नाव नाही घेत. छगन भुजबळचं घेतलं का? त्या धन्याचं घेतलं का? जे सत्य आहे तेच मांडतोय मी कधी पण. ह्या बावनकुळेमुळं मी एवढं वाटलं करीन देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचं किती मोजता येणार आहे. कारण याचं भाजपच्या मराठ्याचं वाटलं होतंय. कितीतरी भाजपचे सुद्धा नेते आलेत माझ्याकडे, तेही सांगतात आमचा असा देवारा व्हायला लागला तसं व्हायला लागला. आमचं बी लेकरू शिकायचं. मराठ्यांच्या लेकराचं कुणी दिलं अधिकार तुम्हाला? हे 4ची काडी लावा तिकडं. हे आम्हाला कोण भोग भोगायला लावतो तुम्ही विनाकारण? कशामुळं? आणि मराठ्यात गैरसमज पसरायचे. कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्या, प्रमाणपत्र तुम्ही दिलेत, पोरांनी त्याच्यावर ऍडमिशन घेतलेत. वाटोळ करणार का पोराचं तुम्ही? व्हॅलिटी नाही देणार?
कशाला काढल्या मग 58 लाख नोंदी द्या. कोणतं आरक्षण देणार आहेत मराठ्याला मग तुम्ही? जर एसीबीसीचं टिकून देणार, ईडब्ल्यूचं तुम्हीच घातलं, आता नोंदी तुम्ही शोधल्या, तुम्हीच घालणार. मराठ्यांचे मन नेमके कसे जिंकायला तुम्ही? वाटलं करून मराठ्यांच्या पोराचं कल्याण नाही करायचं तुम्हाला? बोगस आरक्षण नाही का त्याच्यात नाही? मराठी गप बसलेत म्हणून आम्ही सुद्धा सत्याचा विजय म्हणू शकतो. बाळ नीट राय, हो सत्याचा विजय म्हणू शकतो. आम्हाला सवलती लावल्या लगेच म्हणायचं ते कायद्यात बसत नाही, मंत्र्याला अक्कल आहे का नाही, हे सगळ्यांनी बोलायला लावायचं त्यांना. अक्कल शून्य नेते मंत्री. ओबीसीच्या सवलती मराठ्याला देता येत नाहीत. तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? तुला घेता येतात का? मग आम्हाला नाही घेता येत म्हणलं, तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? मला नका घुसवायला लो. मी जर तसं उलटा घुसलो ना, तुम्हाला वाटत असन आम्ही उत्तर देणार तुम्हाला, आम्ही आणखी स्वयं बाळगून येत, आम्हाला वाटतं नको, आपलेच बांधव आहेत. पण तुम्ही लय अति टोकाचं घुसायला लागलात ना, तर मराठी आम्ही सुद्धा टोकाचं घुसू शकतो. आम्ही सुद्धा तुटूस तर लढू शकतो. मग आरक्षणासाठी तुम्ही लढू शकतात म्हणल्यावर या संदर्भात बच्चूकडूची काय मदत होईल? मला काय करायचं? मदत करायचं आम्हीच त्यांना करतो. बच्चूकडचा वजाचा विषय झाला. माझा काय संबंध नाही. माझा संबंध इथंच आहे फक्त की तुम्ही हे खरं असून रद्द का केले. एक तर मला याच्यात पडायचं नव्हतं. मी राजकारणात पडत नाही. मला राजकारणात त्या आरक्षणाशी काय देणं घेणं नाही. मला माझ्या गरीबाचे पोरं मोठे करायचे. पण तुम्ही इतका गैरसमज रंगीला येऊ की भयानक. बोगस प्रमाणपत्र रद्द झाले आणि एक एक रद्द व्हायला लागलं, आणि मग ते पुढून म्हणायचं सत्याचा विजय. आम्ही म्हणावं का एखादी ओबीसीच वाटलं झालं सत्याचा विजय झाला? दाखवायचं का 50% वरच 2% रद्द करून? होत नाही काय? घेऊ काय मागणी? मग आमचा जे आर जर हैदराबाद गॅझेटचा बोगस आहे, तर मग 1996 सुद्धा बोगसच आहे. मुंबई जाण्यासंदर्भात तुम्ही काही बैठक घेणार आहात का? सगळ्या मराठ्यांना विचारत चालायचं का मुंबईला? मग बैठक कधी असणार आहे? नाही बैठक नाही. मी विचारतो आता दौरा आता सुरू झाला. आता यांनी आता राज्य तापिले, मराठे तापलेत आता घराघरात. मग 29 ऑगस्टला इथे होणार की माघाऱ्याला सांगतो ना, आता पश्चिम महाराष्ट्रात दौरा करतो. आता मराठवाडा बी सुरू होणार. आता विदर्भात बी जाणार आहे मी. आता ढवळ, कारण मराठी आता फोन यायला लागलेत कालपासून. मी बघा मीडियाला सांगतो का नाही हमेशा, आता कालपासून मराठीचे वेगळेच फोन सुरू झाले. आता ते म्हणतात राज्यात बैठका घ्यायच्यात आपल्याला. आता मुंबईला चला मला म्हणतात. मी म्हणतो नको, आपण इथंच थांबू. पण आता आमच्या जिल्ह्यात या, आता कालपासून हे सुरू झालं. फडणवीसांनी मुद्दाम सुरू केलंय ना, एकीकडून द्यायचं, शिंदेने एकीकडून द्यायचं, आणि दुसरीकडून त्याच्याच मंत्र्याच्या माध्यमातून मराठ्याच्या विरोधात आंदोलन करायला लावायचे. हे जी प्रकरण सुरू झाली ना, 3 वर्षात शिंदे साहेबांचं एकदा नाव नाही घेतलं. खरंच तळप हाताच्या फोडासारखं वागवलं त्या माणसाला. इतकी चीड यायला लागली त्या माणसाची. आपल्याच जातीसाठी तुम्ही नोंदी शोधल्या ना, आपल्याच जातीचे लेकरं तुम्ही आता मारायला लागला. ही दुटप्पेपणा शिंदे साहेबाचा. अरे जातीने दैवत मानावं तुम्हाला, सत्याला लात मारावी तुम्ही. 6 कोटी मराठे तुमच्या मागे उभा आहेत ना अजितदादाचं सुद्धा वाटलं होऊन देत नाही ते, ना त्या पवार साहेबाचं वाटलं होऊन देत नाहीत, ना काँग्रेसचं मराठी वाटलं होऊन देत नाहीत, ना त्या उद्धव ठाकरे प्रमाणपत्र रद्द करून वाटलं करणार. आणि आम्ही तुम्हाला सुदस वाढणार आहेत. अरे झोपेतून बाहेर या. एकदा जर मी तारायला लागलो ना, पालता भुई कमी करेल तुम्हाला. पालता भुई आता राज्यातले फोन सुरू झाले. बैठक घ्यायचं मराठी चौतळले. आता काही गरज होती का बावनकुळ्याला कुठाने करायची, आणि शिंदे साहेबाच्या मंत्र्याला कुठाने करायची गरज होती की? काही गरज आहे का? सगळ्यात मी म्हणतो तुम्हाला सगळीकडून फोन यायला लागले त्या. हे बघा भाऊ, मी मीडियाला आतापर्यंत 3 वर्षात खोटं बोललो. फोन आले तर आलंच म्हणतो, नाही तर नाही. इतकं सुरू झालं ना राऊंडाला. आता मराठी एवढेच येतलेत, कारण त्यांच्या पुरीच वाटलं होणार आहे, पोराचं वाटलं होणार आहे. भाजपमधल्या पोराचं पुरीच वाटलं होणार आहे. शिवसेनेच्या पोराचं पुरीच वाटलं होणार आहे. राष्ट्रवादीच्या पोराचं पुरीच वाटलं होणार. तुमचं राजकारण तिकडे खड्ड्यात जाऊ दे. काँग्रेस शिवसेनेच्या मराठीचं वाटलं होणार आहे. कोण गप्प बसणार आहे आणि कोण वाटलं करायले? ज्यांच्या पोरानं पुरीनं
नोकरीला शिक्षणाला फॉर्म भरलेत, त्याच पोरीच्या बापानं भाजपचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा प्रचार केला आणि ज्यांचा प्रचार केला आणि मतदान केले त्यांच्याच पोराचं पुरीचं हे रद्द करायला कस काय ग बसतील ते? तुम्ही म्हणलं की सरकारमध्ये संदर्भात गैरसमज निर्माण करतो मलिक कपाडणे षडयंत्र करत आहे. काय काय षडयंत्र? हे षडयंत्रच आहे ना, तेच सांगितलं आता तुम्हाला मी सगळं. हे षडयंत्रच आहे. आमच्या विरोधात ओबीसीचे नेते काम करते आणि आम्ही कोणाला मानतो त्यांना तर मोजितच नाहीत आम्ही. ते कोण काम करताय त्याला मोजित नाहीत आम्ही. पाटील हा काम करतेत विरोधात. आम्ही मानतो शिंदे साहेबाला. ते शिंदे साहेबाच्या ऑफिसला काय करते, त्यांच्या प्रवक्त्या संघ, मराठ्याच्या समन्वयका संघ काय करते तिथं? हा दाटोमिटी करायला लुंडू बुंडू सारखं दाटोमुटी रंगवायला लागला गेम. जरांगी पाटील बी पाहिजे आणि जरांगी पाटला विरोधात काम करणारा पाहिजे. याने मोठं नसतं हो, ती एकदा चूक होत असती. तीच प्रकार इकून आम्ही त्या लाडबोर विश्वास टाकतो, विखे पाटलावर विश्वास टाकतो आणि तिकून बावून खुले काड्या करणार. ही फडणवीस साहेबांचा गेम. जरांगी पाटला संघ गेम खेळणं सोपं नाही. लय चित्र प्राणी भाऊ आपण. मराठ्याचं वाटोळं केलं की मी तुमचं केलंच. आणि आता बघतो, आता मराठ्यांच्या लक्षात आलंय काय चूक आहे राव मई. इमानदारीने काम करणं चूक आहे का मई? त्या माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं हवं. आज त्या बोडकेच्या पोरानं MSc ला ऍडमिशन घेतलंय. सगळ्यात टॉपचं कॉलेज. कुणबी प्रमाणपत्रामुळे त्या लेकराचं कल्याण झालं. फडणवीस साहेब लावायचंय का त्याला रोजानी लोकांचे ऊस तोडायला? ही बावनकुळे काम करणार का तुमचं? आणि त्याचाच आनंद मानणार का तुम्ही? आणि मराठ्यांचे डोळे याच्यासाठी उघडले कालपासून. आपल्या लेकराचं प्रमाणपत्र रद्द झाल्यावर ओबीसीचे नेते म्हणाले सत्याचा विजय झाला. मराठे खरबडून जागे झाले. हे किती आपल्या बुद्धीचे आहेत. तुमच्या लेकराचं वाटोळं झाल्यावर आम्ही मदत करणारे लोक आहेत, मदत करणारे, आणि तुम्ही आनंद व्यक्त करणारे. ह्यो तुमच्यात आणि मराठ्यात फरक आहे. ह्यो मराठ्यातून तुमच्यात फरक आहे. मराठे दुःख व्यक्त करतात दुसऱ्याबद्दल वाईट झालं, आणि तुम्ही आनंद व्यक्त करतात. हे मराठ्याला कालपासून लय लागले. मराठ्यांचं वाटलं झालं की खुश होते. म्हणून सगळ्या पक्षातले मराठे सावध व्हा. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय आणि रद्द करून मुद्दाम माझा अपमान करतात आणि मला एकटं पाडून कट रचून षडयंत्र चालू आहे. मराठ्यांच्या लेकराचं कल्याण खरंच सांगतो मी तुम्हाला, मी पाठ थोपटीतनं पण मीच करणार. हे तुमचं वाटोळं करणार आहे. मी हे प्रमाणपत्र रद्दच होऊ देत नाहीत कोणचेच. हे त्यांना माहित झालंय. म्हणून त्यांचं षडयंत्र आहे सरकारमधूनच. याला हटवा बाजूला. मग बोलणारे जे आहेत मराठा आरक्षणाकडून ते आपलेच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या षडयंत्रामध्ये शिंदे साहेबांचा सहभाग वाटतो का तुम्हाला? असल्याशिवाय कसं होईल यार, येडा आहे करे. हे बघ, मराठ्यांना शिंदे साहेबाला शह देणारे शिंदे साहेबाच्या कार्यालयात काय करते? सोपा आणि साधा प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी द्यायचं. पाटील याला एकनाथ शिंदे साहेबाला खालच्या थरावर शह देणारे, खालच्या थरावर शह देणारे, आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चे काढणारे शिंदे साहेबाच्या ऑफिसला काय करते? किती सोपा प्रश्न आहे. मराठ्यांचेच काही समन्वयक आणि अभ्यासक शिंदे साहेबाच्या नेत्याच्या कॉलेजवर बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन करणार, हे कस काय? द्या शिंदे साहेब उत्तर. मी माझे शब्द बोललेले मागं घेतो, याचं उत्तर द्या. पाटील याला जोडून प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणत की एकनाथ शिंदे यांचं गद्दारीचा डाग पुसण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्यात. खाल्ल्याचं त्या उद्धव ठाकरे 12 महिन्याची वेळा आमच्यावर येऊ देऊ नका. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत विश्वासघात केलाय का? केला नाही, काय केलं? हे काय पाहिजे? आणखी प्रमाणपत्र रद्द केले ना, आणखीन काय पाहिजे? सामाजिक न्याय मंत्रालय कोणाकडे? शिरसाट, ज्याला मराठ्यांच्या पोरांनी मतदान केलं मरणाचं, त्या शिरसाटांनी, ज्या अतुल साव्याला मतदान केलं मराठ्यांच्या पोरांनी, आमच्या कित्येक तरी संघटनेच्या लेकरांनी पोरांनी तिथल्या मतदान केलंय, त्याला त्यांनी हे काम केलंय. काय चूक आहे?
काय चूक आहे? तुम्ही म्हणले होते गद्दारीचा आम्ही त्यांचा डाग पुसला, आता त्याच्यावरच सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. धनुष्यबाण नेमका कुणाचा? मी त्याच्यात बोलणार नाही का की मी ते त्यांचा राजकीय पक्ष. गद्दारीचा डाग यासाठी म्हणतो की त्यांना बंदुकी घेऊन येणं लागत होतं. ते फुकण्या नळ्या, इकडून नळ्या तिकडून नळ्या फुकण्याच होत्या सगळ्या, आणि बँडक्याचा लेवणीमध्ये चालायची, अंदाजा घेऊन गावोगावी यायची, सगळ्या फुकण्याच होत्या चौकून लटकेलेल्या. आम्ही फक्त एकच शब्द वापरला, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि त्यांचं काही झालेलं असो आम्हाला देणं घेणं नाही. आमच्या मराठ्यांसाठी चांगलं काम करायला लागलेत. आम्ही म्हणलो उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या विरोधात लढू नका. आम्ही फक्त आमची बाजू मांडली एकच, त्या शब्दात. आमच्या लेकराचं कल्याण करायला लागलेत, नोंदी शोधायला लागलेत. आम्हाला काही देणं घेणं नाही, कोण गद्दार असू नाही तर काय असू, आमच्यासाठी चांगला आहे एवढा शब्द वापरला. कारण गोटे आणणारे मराठ्याचे आहेत, मराठ्याचे पोरांनी गोटे खाली टाकून दिले. ते म्हणलं का करत आणू, आपलं चांगलं करायला आणि त्यांचं पक्षाचं काही होईल. तो कमी झालेला आहे, हे अमान्य करू नका. आणि उदय सामंत साहेबांनी ते अमान्य करून दाखवायचं. मग आमच्यावर का वेळ येऊ नये तशी? उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची. तुम्हाला जर एवढं साथ द्यायची, तुम्हाला इतके मतदान मराठ्यांनी करायचे, तुमचा इतका आकडा जात नसतो. हो, पैसे नाही चलत. लाडक्या बहिणीला तुम्ही 70,000 कोटी नाशिलेत, 70,000 कोटी नाशिलेत लाडक्या बहिणीला. तिने उलटा पालताच केला, खासदार केला. ते भ्रमातून बाहेर पडा. इथं पैशावर काही चलत नाही. इथं मराठ्यांनी नीतिमत्तेने तुमचं काम केलं. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी नीतिमत्ता खराब करू नका मराठ्यांच्या पोराविषयी. आणखीन संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. नसता असं जाम करीन राज्यात तुम्हाला. आता नाही तुमच्याकडे, आता मी बघणारच. आता बघणारच, तुमच्याकडे बघतोच. तुमच्यात किती ताकद आहे मला बघायची. कारण तुम्ही तुमच्याही पोराचं वाटोळं करायला, तुमच्या पक्षातल्या मराठ्यांचं आणि विरोधी पक्षातल्या पण. जे बोगस ओबीसी आहेत त्यांच्यावर आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी अशी मागणी बबनराव तायवाडे यांनी सकाळी केली. त्याला काय कळतंय, ते कोणी मला माहित नाही. काही सांगतात आवासन फावासन केलं. आणि त्याच्यावर बोलणार थोडं. कोण आहे तो, कोण आहे ना तो खायवडे असो, नाही तर तिकडे कोणचा वडा खाऊ असो, काय जाऊन तिकडे. ते मला त्याशी देणे घेणं. तू एक काम कर ना भाऊ, लय तत्वज्ञानी आहे ना, जरा 50% वर गेलेलं आरक्षणावर थोडं बोल. ज्ञानी आहे ना तू, संविधान कळतं ना तुला, थोडं बोल त्याच्यावर. असेल जातवांत बोल. कोणी तर मी बघितलं नाही, मला थुतार बघायला येळ नाहीत. बोल म्हणा, थोडस बोल. 50% वर गेले, थोडं बोल म्हणा. पोट जाती उपजातीवर बोल जरा म्हणा. थोडस बोलून तर बघ, पोट जाती उपजाती कसं काय आल्या. एक जात घेतली ना, माळ्याची एक, सोनाराची एक, उदाहरण द्यायला तेलेची एक, उदाहरणार्थ. बाकीच्या कसं काय आले पाहुणे त्यांचे त्याचे, विचार ना म्हणा त्याला थोडं. फक्त पोट जात आणि उपजात नाव दिलं बस. फक्त पोट जात आणि उपजात त्यांची लगेच स्वैरामध्ये. आमचे रक्ताचे आहेत ना. अरे हिच्या आजीची नोंद निघाली, आज रक्तच आहे ना. सरळ का देवेंद्र फडणवीसांचं डोकं, विखेंचं डोकं सरळ का? अक्कल नाही का त्या बावनकुळेला थोडी बी? रक्ताचे आमचे. एकदा त्याला विचारते कोण आहे, त्याला म्हणा फक्त बावनकुळेत जात आरक्षणात कसं काय गेली. ती व्हॅलिड आहे का? बावनकुळेत जात व्हॅलिड आहे का ओबीसीत येण्यासाठी? उदाहरणार्थ वाणी समाज व्हॅलिड आहे का येण्यासाठी ओबीसीत? याच खायवड आहे का कोण आहे? गचपाण्या कळाना वळाना काही. त्यांना वाटतं लय तत्वज्ञानी येते. आम्हाला कळतं आरक्षणातलं, फक्त आम्हाला वाईट नाही करायचं. संस्कार चांगले आहेत आमच्या. हे नाहीच येत कुठंच, हे येतच नाहीये त्याच्यात. हे पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात यांचे पाहुणे. आमचे रक्ताचे एका आडनावाचे आहेत ना. विखेंना एवढं तर कळत असेल ना, कायदेशीर कारवाई म्हणतो ना, एवढं तर कळत असं ना. एका विखेचं निघाल्यावर दुसऱ्या विखेचं द्यायला अडचण काय? ते बेकायदेशीर कसं?
एका दहीहंड्याची व्हॅलिटी केली आणि दुसऱ्याची करत नाहीत. एका बोडकीची व्हॅलिटी करताना दुसऱ्याची करत नाहीत. काय अरे विखे, तुम्ही ओबीसीचे मध्ये 52 कोळ्याचा रिजरी वाढायला लागला. ते 52 कोळ्या ओबीसी साठी काम करतो आणि तुम्ही मराठ्यासाठी करायचं तर त्याच्या मागे पळाता कुत्र्यासारखं. जरा जातीच नाव कामा शिका ना. आणि मी तयार आहे जेलला जायला कशाला बी. आम्ही मराठी आता लढणार आहेत तुमचं. खेळतोच आता बघतोच तुम्ही एकच काय वैद्य ठरीत नाहीत हे खरे ठरीत नाहीत बघतो. पण विजय वडेट्टीवार सुद्धा सकाळी बोलले की ही जी प्रमाणपत्र दिली गेली कुणबी प्रमाणपत्र ती जबरदस्तीने दिली गेली. कोणाचे? विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. आता गळंडवारला काय कळत यार, त्याला काय अक्कल आहे का? सगळं लयाला घातलं त्याने हे सगळं काँग्रेस सगळं वयाला घातलं. ते काही म्हणतात कोणाला बी. ते भाव चोळून गेले. त्यांना ना आता जाणारा इंजेक्शन द्यायला पाहिजे इतकली. टप्पूचे टप्पू गोळ्या असतात पण ते गोळ्या देताना बी आधी शेण काढावं लागतं. तसं शेण काढावं लागणार आधी. त्याला डॉक्टर तसाच लागत. त्याला डॉक्टर पण तसाच लागणार आहे. यांना जाणाराचे इंजेक्शन द्यायला लागणार आहे. पर्यायच नाही राहिला. याला काहीच कळत नाही. एकदा विचार ना, त्याला लय अक्कल आहे ना, ओबीसीची लय माया आहे ना. गिरीश महाजनांची जात आरक्षणात कस काय गेली फक्त एवढं विचार म्हणा. आधी गेलती का? 67ला त्याची जात आरक्षणात होती का? नंतर कस काय एवढं विचारणार आहे? तो लयच ओबीसीचा नेता आहे, लयच काँग्रेसला मानतो, तर तेवढे विचार जरा. तू म्हणतो ना ओबीसीत लय हाल चाललेत, गर्दी व्हायला. एकदा फक्त विचार गिरीश महाजनची जात आरक्षणात कस काय? मला फांद्यात पाडू नका बरं का फडणवीस साहेब. या मी हे सगळं लपडं सोडून देईन तेच मागं लागन तिकडं. मी त्यातल्या 250 जाती बाहेर काढू शकतो. बोगस 250 जाती त्याच्या. बघा बरं का, मी लय तारावाईक आहे. मग मी हे सगळं आरक्षणाचं लपडं सोडून देईन मराठ्याचं आणि उलटा घुसन इकडं. 250 जाती बोगस आहेत त्याच्यात ओबीसी मध्ये. पुऱ्या बाहेर काढीन त्या. पण ते म्हणतात की 1950च्या पूर्वीचे पुरावे हवे, त्यांच्या कुटुंबाची सगळी हिस्ट्री हवी. 1950च्या पुरावे 1950च्या आतले कोण म्हणलं? विजय वडेट्टीवार. अरे त्याला नव्हतं उत्तर द्यायचं. मला वाटलं दुसरं आहे. त्याला काय देतात रे फुकणीच्याला? त्याला काय सगळं तोंडातून फुका उडवते त्याच्यात. त्याला काय देतात? त्याने हेल्मेट घातलं पाहिजे म्हणजे फुका उडणार नाही. हा ना, कुठे ते 1919चा. हा तरी दाखवतो ना. कोणाचं आहे? अरे 1919चा बोर्ड कुठे आहे? नाही, हा 1919चा आहे. हा पण ते लिहिलेलं बे ना. हा लिहिलेलं बे ना. कितीचा म्हणला देऊ? 1950च्या पूर्वीची. आणि त्या त्याला म्हणा येडा भोकाचे आहे. हे बघ 1947चा आहे. तू 50चा म्हणतो. येडगा अंडीच आहे करते. हागायचे नाही पंचायत उगर कुंकड ना खूपशी तर कामान धामाचं. 47 आहे. 47 आणि 50 कळत तुला? शिकला फेकला का? पन्नासच्या आधीच पाहिजे, 47च्या आधी पाहिजे. तुला 47च्या आधीच आरक्षण आहे का? 47च्या आधीच आहे. ओबीसीचा नेता व्हायला गेला आणि फांद देऊन खाली पाडा शेकची लिहून. मोगम नाही चालत. इथं बाप दाखवणे श्राद्ध घालायला लागतं. सोक्षमोक्ष आंदोलन निर्णायक त्यासाठी करायचं म्हणतोय यावेळेस मी. आता समोर दाखवणार आहे सगळं सरकारला. नाही तर सरकारच सोडत नाही पाडल्याशिवाय. आता सोडित नाही यांना. मी घालतोच यांना, सोडत नाही साल्याला एकाला बी. माया मराठ्याला घातलंच नाही यांनी. माया मराठ्यात वाटलं केलं, यांचं वाटलं करणार का मी? आता बघतो मराठ्यांना. आता जर ठरलं ना आता मुंबईत यांचं दाखवतो त्यांना. अरे खरंच मनाची वेळ आली. यांच्यापेक्षा ते शरद पवार साहेबाचा पक्ष बरा, उद्धव ठाकरे साहेबाचा बरा. ती मनाची वेळ आली यांच्यामुळं. ते थोरात साहेबाचा पक्ष बरा, मनाची वेळ आली यांच्यामुळे. यांना लय मोठं केलं ना आम्ही. अजित दादा यांच्यापेक्षा बरा. पण ते कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणी मोठं? फडणवीसांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कार्यवाही करावी. विजय वडेट्टीवारांनी त्याची मागणी केली. कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणी मोठं? आणि मग करायलाच पाहिजे. तेच म्हणणं माझं बी. कायद्यापेक्षा संविधानापेक्षा मोठं कोणी नाही. गिरीश महाजनची जात बाहेर निघती. ती काढून टाकाव. ठेवू नये. 50%च्या वर 2% आरक्षण गेलंय. 52%. कायदा संविधान सांगतं लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीला 50% आरक्षण द्यायचं.
म्हणजे 30%. एससी आणि एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात 100% द्यायचं, म्हणजे 50%. 52% झालो कुठं काढण्यात ये त्याच्यावर बोलणारे वगळीतले जो काय वगळीत वार त्याच्यावर बोल. 50% वरचं काढ म्हणा. तुला जातवान ओबीसी समजू, आम्ही जातवान काँग्रेसचं समजू. राहुल गांधीने यासाठी मराठ्याच्या विरोधात काम करायला लावलं काय तुला? त्याच्या मागं लागून गुलाल्याच्या परत. तुमचं आंदोलन हे मराठ्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळाव्यासाठी आहे. मात्र ज्यांचे जातवादीचं प्रमाणपत्र रद्द झाले त्यांनी याचा राजकीय फायदा घेतला असं वाटतं? अरे मी त्यांच्याकडून बोलत नाही, सुरुवातीलाच केलं का नाही. त्यांचे काडी लावा चौघांची. तुम्हाला जे करायचं ते करा, पण तुम्ही राज्यात गैरसमज पसरायला लागलात. सरकार हा ना, तुम्ही म्हणजे सरकार. त्याने आमचे काही पेरलेत, आमचे ते जे सरकारचे टेंडरसाठी आमच्यासाठी तमक्यासाठी पायासाठी देत, पण पायाला गु लागलेला आहे काय माहित. काही वेगळं काही गु गोड लागत, तू काहीला वेगळं गोड लागत, काही ना खराच बापाचा गोड लागतो. मूत पेतेत काही असे काही प्रकार असतात. आणि काही जातवान आहेत अभ्यासक आणि समन्वयक. जातवान ते जातीसाठी उभं आयुष्य झिजवलं त्यांनी. ही परिस्थिती आता काय करणार? हे जाणून बुजून चाललंय, हे षडयंत्र जाणून बुजून चाललंय. मी राजकारणासाठी बोलणार नव्हतो, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण हे कालपासून हे पेरणी चालू केली आणि हे रद्द झालं की शिंदे साहेबाच्या तिथं त्यांच्या बाळासाहेब भवनला मराठ्यांना विरोध करणारे नेते भेटत. नेणारे कोण? फडणवीस साहेबाचे प्रवक्ते, हे शिंदे साहेबाचे प्रवक्ते, शिंदे साहेबाच्या पाठीराखे, ज्यांनी आयुष्यात समाजासाठी एक नोंद बी सापडता नाही आली, काम नाही करता आलं. ती इतकं तर मराठ्यांना कळतं. आणि ते बरं झालं. मराठ्यांना आधी असं वाटत होतं या अभ्यासक आहेत, पाटलांजवळ करायला पाहिजेत. उघडे पडले यांच्या संघ मराठ्यांना विरोध करणारे ओबीसी नेते फिरत येत कस काय? मराठीचे पोरं हुशार झाले लगेच. अरे मी जीवाचं रान केलंय, रानात बसून या. उन्हातानात रक्त जावतो मी या समाजासाठी. माझं सगळं कुटुंब उन्हात टाकलं यार मी या मराठा समाजासाठी. रात दिवस लढतोय आणि हे माझ्या विरोधात लढते. बरं, खोटं सरकार कोण करायलंय? सरकार. दोष कुणाला दिलेत? मला. एकटं कुणाला पाडायलेत? मला. कट रचून. हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागलं आता. त्यामुळे कालपासून मराठा खवळला आता. पाटील, तुम्ही जे आरोप केले बावनकुळेंवरती त्यावर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. अन्याय झाला असेल तर कोर्टात न्याय मागता येईल. जात पडताळणी समिती स्वतंत्र आहे असं त्यांचं म्हणणं. आम्हाला काय झक मारायला पाठवतो कोर्टात? तो कशाला झक मारायला इकडे झक मारलीस? कशाला दिलं ते एंडोर्समेंट करून पत्र? कोर्टात तर न्याय मागून न्याय देऊ तर आम्हाला न्याय देईनच ना. पण तो कशाला झक मारली? फडणवीस ऐकून तू कशाला बोकंडी बसवतो? मी तो बोकंडी बसल्यावर मग रडायला लोक तो पोरं तुला जेलात टाकून तो लय भ्रष्टाचार आहे साल्या. तुम्हाला पोरं जर रडायला लावा लागलास प्रमाणपत्र रद्द करून, तो सुद्धा पोरं जेलात सोडू शकतो मी. तोही वहिनी किती भ्रष्टाचार केलाय मला माहिती. तुम्हाला त्या भानगडी कमी पाडितो. तुला मी चांगला आहे म्हणून सावध केलं की त्या परळीच्या षडयंत्रात तो भाता गुतलाय. तो ताबडतोब माणूस पाठवला तिथून. तू एवढं म्हणला बावनकुळे मला, नागपूरहून चंद्रपूर का वशिक आलं मला कळलं नाही, इतकं टेन्शन आलं म्हणे मला. मी मीडियात नाव घेतलं होतं, तो सुद्धा गुतीणार आहे तो. तर तातडीने तो माणसाजवळ पुरावे दिले, तो भाषाला तो पोराला समजावून तो पोरग बी आहे त्याच्यात, तो पोरग बी आहे. तू सावध केलं पोरग तिथून तोडलंस. आम्ही हे उपकार करायचो तो यावर, आणि तो आम्हाला म्हणतो कोर्टात जाय. कोर्टात पाठवतोय इकडं रद्द करून आम्हाला. तोयामुळे मी फडणवीसला भोगायला लावणार, ध्यानात ठेवतो. तू ध्यान ठेव, तो एकट्यामुळे 25 आमदार पाडणार मी फडणवीसचे. मराठ्यांचं वाटोळ करायला रे, कामान धामाचं कशामुळे वाटोळ करतो रे? खोटं असलं तर फेकून दे, जेलात टाक्यांना सगळ्याला. चल, मला राजकारणावर बोलायचं नव्हतं म्हणतो मी. ह्या सरकारनं जाणून बुजून इश्यू तयार केला खोटे म्हणून. यांचा काय प्लॅन होता?
शेवटचं सांगतो ना तुम्हाला आता यांचा काय प्लॅन होता ती मला आता नंतर सांगायचं होतं, आताच सांगतो. यांचा असा प्लॅन होता, हे प्रमाणपत्र रद्द करायचे, राज्यात वार्ता पसरून द्यायची, सगळे प्रमाणपत्र रद्द होणार आहेत, मराठ्यांच्या पोरात भीती निर्माण करून द्यायची, ऍडमिशन घेतल्या नोकऱ्या केलेल्याची. आणि ही भीती पसरून 58 लाख नोंदी ज्या कमी करायचं षडयंत्र सुरू होतं ना, हे असं आहे. मी जे 8 दिवसापूर्वी म्हणलो होतो, यांना 58 लाख प्रमाणपत्र शोधलेत, यांना शिंदेची बरोबरी व्हायना, हे तर नोंदी शोधेनात, एकनाथ शिंदेची बरोबरी यांना होत नाही, यांना नोंदी शोधायच्या नाहीत, उलट कमी करायच्या. यांना रद्द कशा होत्या त्या? 58 लाख नोंदी शिंदे समिती शोधल्या, कस काय रद्द होत्या? होऊ शकत नाहीत त्या, कारण इथं बाप दाखवूनच रद्द करा असं आहे. यांनी नोंदी रद्द केल्या, सरकार मी घालतो यांचं, एकूण त्याचा ठोप नाही यांना. धाराशिवमधून एक बातमी समोर येत आहे, तिथे सुद्धा 3 लोकप्रतिनिधींच्या ओबीसी प्रमाणपत्राला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले. आव्हान कोणीही कोणाला देऊ शकतं, असंच आम्ही द्यायला सुरुवात करू. तुम्हाला जर आनंद होतोय आमचे प्रमाणपत्र रद्द होऊन खरे असून, आम्हाला इथून पुढच्या काळात ओबीसीचे वाटोळं झालेलाच आनंद व्यक्त करावं लागणार, जशाच तसं उत्तर द्यावं लागणार आहे, जसं तसं वागावं लागणार आहे. त्यांचं जर आता मनगट आणि खेटाची तयारी असेल तर ती बी आम्हाला इथून पुढे करावं लागणार, आतापद नव्हती पण करावं लागेल. ते म्हणतात की जात पडताळणी विभाग कोणत्याही मंत्र्याचं ऐकत नाही, जात पडताळणी विभाग कोणत्याही मंत्र्याचं ऐकत नाही. कोण म्हणतं? कोणाचं ऐकत नाही? हे काय दिलं झक मारायला तर स्वामी म्हणला आम्हाला, महेंद्रकर ते काहीतरी तहसीलदार महेंद्रकर, तो म्हणला बावनकुळेचा दबाव आहे, मी चालू ड्युटी सोडून. 8 दिवस मुंबईला होता नव्हता, काढा शिडी आरतीची, लपून बसला देव तिकडे जाऊ, इतका भ्याला. तो म्हणला इकडून जरांगे पाटील हे खरं आहे, मला द्यावं लागत नाही, देवा तिकडून मंत्री ड्युटी जाणार आहे. हे पत्र सुद्धा आमच्या हाताला लागत नव्हतं, या पत्रामुळे बावनकुळे घाबरलेला आहे आता. मी त्याच वेळेस सांगितलं होतं, मी व्हायरल करेल तर मराठ्यातून तू संपशील, मराठ्याच्या नजरेतून बावनकुळे तू पडशील, हे मी लाड भाऊला सुद्धा सांगितलं होतं. मला मराठ्यांच्या नजरेतून बावनकुळेला पाडायचं नाही, दुरुस्त कर म्हणा त्याला. हे फक्त अधिकाऱ्यांसाठी पत्र होतं, फक्त अधिकाऱ्यासाठी पत्र होतंय, तरी आमच्या हाताला लागलं ते. हे शिंदेचं सांगतो आता, ते सांगितलं बीडचं, हे शिंदेचं व्हॅलिडिटी दाखवली ना तुम्हाला, आदेश झाले व्हॅलिडिटीचे आदेश. मंत्र्याचं ऐकत नाही, तुम्हाला येड्यात काढतोय, पुढे तुम्ही मंत्री होणारच नाही, तर असंच काम करू आम्ही, त्याला काय. तो यासाठी आता तुला देवेंद्र फडणवीसचं वाटलं होऊन दे. आता तोही मराठ्यांच्या विरोधातली मस्ती फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे साहेबाला भोगावं लागणार. मंत्र्याचं ऐकत नाही असं होतच नाही. चलो, धन्यवाद. Grabe, lakas ng ulan mga boss. Hindi tayo makapagmotor kaya sasakyan ang dala natin ngayon. Tayo makapagmotor. Masyado malakas ulan. Hirap kapag ganito, pag rider tayo, ulan talaga yung kalaban. Buti na lang meron tayong panglaban sa ulan. Pwede tayong pumasok kahit bumabagyo, wag naman sana. Lalamig ako.
Gagi, nakabukas pala yung aircon. Kaya naman pala. Maulan na nga, nag-aircon pa. Natakot si Kuya, kala niya matatalsikan. Siyempre, alam na natin yan. Kapag may mga lasaw-lasaw na yan, mag-minor tayo. Kawawa naman yung mapaliguan natin ng tubig baha. Siraulo tong ulan na to pabugso-bugso Ngayon tumila na naman. Alis ko ng bahay, sobrang lakas.